हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आईस्क्रीम रेसिपी बघणार आहोत। जसं तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन आईस्क्रीम खायला आवडते किंवा मार्केटमधली आईस्क्रीम खायला आवडते ना, त्यापेक्षाही चांगली, त्यापेक्षाही टेस्टी, त्यापेक्षाही हेल्दी अशी आईस्क्रीम आज आपण घरी बनवणार आहोत आणि अगदी कमी वेळेमध्ये झटपट अशी आईस्क्रीम कशी बनवायची ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे। तर त्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी तर आपल्याला एका छोट्या बाउलमध्ये अर्धा कप इतकं दूध घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं कस्टर्ड पावडर ॲड करायचं आहे। चमचने व्यवस्थित ढवळून एक स्लरी तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करून घेतलेली आहे। छान अशी स्लरी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे। खूप जास्त कस्टर्ड पावडरसुद्धा ॲड करायचं नाही आहे, फक्त 2 टेबलस्पून इतकंच कस्टर्ड पावडर इथे आपल्याला घ्यायचं आहे। आता काय करायचं, एका पॅनमध्ये आपल्याला 1.5 कप इतकं दूध घ्यायचं आहे। तर एका पॅनमध्ये 1.5 कप इथे मी मेजरमेंट कपाने 1.5 कप इतकं दूध मोजून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही घरामध्ये एखादी भांड्यातली वाटी घ्या किंवा एखादी कप घ्या, त्याच्याने हा दूध मेजर करून घेऊ शकता। तर पॅनमध्ये दूध ॲड केल्यानंतर दुधाला एक उकळी आणून घ्यायची आहे। दूध जोपर्यंत उकळत नाही त्याला गरम करून घ्यायचं। दूध आता व्यवस्थित उकळलेलं आहे। आता त्या दुधामध्ये काय करायचं, एका हाताने जे आपण कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करून घेतली ती ॲड करायची आणि एका हाताने चम्मच ढवळत राहायचं। म्हणजे असं केल्याने कस्टर्ड पावडरचे यामध्ये लम्स होत नाही किंवा गुठळ्या होत नाही, त्यासाठी दोन्ही हाताचा वापर करायचा आणि छान असं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे 2 मिनटं शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये चवीपुरतं साखर ॲड करायची आहे। तर इथे मी 1 कप इतकी साखर घेतलेली आहे। साखर ॲड करून घेतल्यानंतर परत आपल्याला हा 2-3 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही आणि आपला बॅटर हा थिक होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी बऱ्यापैकी 2-3 मिनटापर्यंत बॅटरला शिजवून घेतलेलं आहे आणि आपला बॅटर शिजून इथे रेडी झालेला आहे। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप थिक असा बॅटर तयार झाला आहे। आता गॅस बंद करून घेते आणि बॅटर जोपर्यंत पूर्ण गार होत नाही तोपर्यंत याला थंड करून घ्यायचं आहे। बॅटर थंड झाल्यानंतर आणखी परत खूप जास्त घट्ट होणार आहे, त्यासाठी ते आपल्याला एकदम जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे। तर बॅटर थंड होतोय तोपर्यंत इथे आपण आईस्क्रीमसाठी व्हिप क्रीम फेटून घेऊया। तर एका मोठ्या बाउलमध्ये अर्धा कप इतकी इथे मी व्हिप क्रीम घेतलेली आहे, ज्या क्रीमपासून आपण केक बनवला जातो ना, ती व्हिप क्रीम घेतलेली आहे। आता माझ्याकडे बीटर आहे, मी बीट करून घेणार आहे। जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही जो हँड विस्कर असतो ना, त्याच्याने सुद्धा याला फेटून घेऊ शकता। आरामशीर त्याच्याने सुद्धा फेटता येतो, थोडासा वेळ लागतो पण तुम्ही त्याच्याने सुद्धा फेटून घेऊ शकता। तर याच्याने मी 4 ते 5 मिनटापर्यंत जोपर्यंत व्हिप क्रीम डबल होत नाही तोपर्यंत मी इथे फेटून घेणार आहे। तर व्हिप क्रीम इथे फेटून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। एवढीच आपल्याला इथं फेटून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला जो आपण कस्टर्ड शिजवून ठेवलेला आहे ना, तो सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे। तर इथे मी पूर्ण थंड झाल्यानंतर ॲड करत आहे, कारण हा खूप गरम असतो आणि व्हिप क्रीममध्ये जर गरम गरम ॲड केलं तर व्हिप क्रीम पूर्ण पाणी होते। तर शक्यतो ज्या वेळेला तुम्ही ॲड करता चेक करून घ्या की पूर्ण थंड झाली आहे की नाही कस्टर्ड। तर थंड झाल्यानंतरच तुम्ही यामध्ये कस्टर्ड ॲड करून घ्या। तर आता ॲड केल्यानंतर परत आपल्याला याला बीट करून घ्यायचं आहे 4-5 मिनटापर्यंत। छान असं जोपर्यंत एकदम थिक अशी कन्सिस्टन्सी होत नाही तोपर्यंत याला फेटून घ्यायचं आहे। तर इथं मी 2-4 मिनटापर्यंत फेटून घेतल्यानंतर यामध्ये 2 ड्रॉप इतकं येलो फूड कलर ॲड करत आहे आणि अर्धा टीस्पून इतकं आपल्याला व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे। तर ॲड केल्यानंतर परत एकदा याला फेटून घेणार आहे 2-3 मिनटापर्यंत। आता परत 2-3 मिनटापर्यंत फेटून घेतल्यानंतर काय करायचं, हा थोडासा गरम होतो बॅटर, आता काही व्यवस्थित आपल्याला फेटता येणार नाही। तर आता काय करायचं, आपल्याला पूर्ण हा एकत्र करायचा आहे स्पॅच्युलाने। पूर्ण जे बाउलच्या साईडला लागलेला आहे तो आपण एकत्र करून घेऊया पूर्ण आणि याला फॉईल पेपरनं रॅप करून अर्ध्या तासासाठी याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। असं केल्याने आपला जो हा बॅटर आहे थोडासा थंड होईल आणि परत एकदा आपल्याला बीट करायला मदत होईल, म्हणजे बीट करताना आपल्याला त्रास होणार नाही आणि छान असा हा बॅटर ज्यावेळेला आपण बीट करू त्यावेळेला डबल होईल। तर बघा मी अर्ध्या तासानंतर बॅटर काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप चिल्ड झालेला आहे। आता आपण जर बीट करणार तर खूप छान असा बॅटर इथे आपल्याला बीट करता येतो किंवा पाणी होत नाही। ज्यावेळेला हा बॅटर गरम होतो ना, व्हिप क्रीम असल्यामुळे याला बीट करता येत नाही व्यवस्थित,
व्यवस्थित, म्हणून याला फ्रीजमध्ये ठेवलं का चिल्ड होतो, त्यानंतर आपल्याला परत एकदा फेटायला मदत होते, म्हणून याला फ्रीजमध्ये ठेवलं आहे. फ्रीजमधून काढून घेतलं आहे बघा. आणि आता परत एकदा याला व्यवस्थित 4-5 मिनटापर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचं. जोपर्यंत आपला हा बॅटर परत डबल होत नाही ना, तोपर्यंत याला बीट करून घ्यायचं आहे. छान असं आपल्याला थिक बॅटर इथे तयार करायचं आहे. खूप जास्त थिक तर होणार नाही, जशी आपली क्रीम असते केकची तेवढं थिक तर होणार नाही, पण बऱ्यापैकी तुम्ही कन्सिस्टन्सी इथं बघत आहे ना, त्याच पद्धतीचा आपला बॅटर इथे बनवून तयार होते. आणि तसंच बनवायचं आहे, त्यापेक्षा जास्तसुद्धा आपल्याला इथे बनवून तयार करायचं नाही. तसाच बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर आपला इथे बॅटर तयार झालेला आईस्क्रीमचा एका कंटेनरमध्ये टाकून घ्यायचं आहे, पूर्ण ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्ण एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ॲड करून घेते. माझ्याकडे जो कंटेनर अवेलेबल होता मी त्यामध्येच ॲड करून घेतलेला आहे. तर स्पॅच्युलाने एक लेवल करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता व्यवस्थित एक लेवल करून झाल्यानंतर याला झाकण लावायचं आणि पूर्ण 8 तासासाठी याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर तुम्ही 8 तासासाठी ठेवा किंवा ओव्हरनाईटसाठी ठेवा. मी याला ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही 8 तासानंतर किंवा ओव्हरनाईट फ्रीजमधून काढल्यानंतर खूप सुंदर अशी आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली होती. तर इथे खूप छान आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली होती. बघू शकता मी एका चम्मचने काढत आहे, तरी एकदम जशीच्या तशी आईस्क्रीम निघत आहे. खूप छान आईस्क्रीम इथे आपली घट्ट अशी क्रीमी टेक्स्चरसारखी अशी आईस्क्रीम बनवून तयार झालेली होती. तर आता मी तुम्हाला बाउलमध्ये सर्वसुद्धा करून दाखवते की आपण कसं सर्व करायचं. तर छानपैकी आपल्या घरात जे बाउल अवेलेबल आहे किंवा एखादी वाटी अवेलेबल आहे काचेची असेल तर खूपच छान, त्यामध्ये आपल्याला अशी आईस्क्रीम ॲड करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर वरून आपल्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स आहेत अवेलेबल ते ड्रायफ्रूट्स टाकायचं आणि घरच्यांना सर्व करायचं ही आईस्क्रीम. तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की तुम्ही ही आईस्क्रीम घरी बनवलेली आहे. तुम्हाला सगळेच म्हणतील की मार्केटमधून आणलेली आईस्क्रीम आहे. पण ज्या वेळेला त्यांना माहिती होईल की तुम्ही ही आईस्क्रीम घरी बनवलेली आहे त्यावेळेला तुमची तारीफ तर नक्कीच करतील, पण तुम्हाला हे सुद्धा म्हणतील की आईस्क्रीम खूप टेस्टी बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.